हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। चला आपण मस्त अशी पावभाजी बनवणार आहोत। घरचं साहित्य आहे, खूप थोड्या साहित्यामध्ये आपण मस्त अशी चमचमीत पावभाजी बनवणार आहोत। हे मसाले घेतलेले आहेत मी, तिखट मसाला वगैरे, पावभाजी मसाला, बटाटे मी शिजवून घेतलेले आहेत आणि मटार आहे आणि कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे। चला तर आता स्टार्ट करूया आपल्या रेसिपीला। तर आपण कढई घेतली, त्याच्यामध्ये मस्तपैकी तेल गरम करून घेतलं। त्याच्यामध्ये टोमॅटो आणि कांद्याची जी पेस्ट आहे ते मी टाकलेली आहे आणि मस्त अशी फ्राय करून घ्यायची। तर बघा, ही मस्त अशी आपण त्या कांदा आणि कांद्याचा जो स्मेल असतो तो घालवायचा, तोपर्यंत ती फ्राय झाली पाहिजे किंवा आपण ते परतली पाहिजे। त्याच्यामध्ये मी अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे, ती पण छान अशी मस्त परतून घ्यायची। आणि आपण जे आता मसाले घेतले होते ते टाकूया। हळद घेतलेली आहे, का लाल तिखट घेतलेलं आहे, जिरे पावडर घेतलेली आहे आणि पावभाजी मसाला सुद्धा घेतलेला आहे आणि आपण चवीनुसार मीठ देखील टाकून घेणार आहोत। आणि हे सुद्धा मस्त असं परतून घेऊन त्याला पण थोडंसं असं तेल शिजेपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत। वरून कोथिंबीर सुद्धा टाकणार आहोत। बघा किती छान असं परतलेलं आहे, खूप मस्त असा वास येत होता पावभाजीचा। तर ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी मिक्स करून छानपैकी शिजवून तुमच्या ह्याच्याप्रमाणे पाणी ऍड करू शकता। थोडंसं पाणी ऍड करून हे छानपैकी शिजवून घ्यायचं आणि आपण जे बटाटे उकडून घेतले होते ते स्मॅश करून घ्यायचे आणि हे आपण जो मसाला तयार केला त्याच्यामध्ये टाकायचे। किती मस्त आणि छान आणि टेस्टी झालेले आहे, खूप कमी साहित्यामध्ये। तर बघा किती मस्त असं तेल आलेलं आहे, म्हणजे छान आपला मसाला शिजलेला आहे। तर ह्याच्यामध्ये आपण जे फ्रोझन मटर होते ते पण मी शिजवून घेतले होते बटाट्यासोबतच, ते आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत। आणि जे बटाटे होते ते पण ह्याच्यामध्ये ऍड करून मस्तपैकी मिक्स करून एक 2 ते 3 मिनिटं शिजवून आपली मग पावभाजी मस्तपैकी रेडी आहे। तुम्ही मस्तपैकी पाव गरम करू शकता बटर वगैरे लावून त्याला। बघा रेडी आहे आपली मस्तपैकी असं पावभाजी। मस्तपैकी लिंबू घ्यायचं, कांदा घ्यायचा, गार्निशिंग साठी थोडंसं कोथिंबीर टाकायची आणि बटर सुद्धा टाकायचं आहे आणि रेडी आहे आपली मस्त अशी पावभाजी। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकता आणि जर आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा। तर चला खावा पावभाजी मस्त अशी टेस्टी।